सराव थांबवायचं आहे कॉमन टीमच्या संघाने एक जरी चेंडू टाकला तर त्यानंतर मात्र पेनल्टी लावण्यात येईल. हे रूल आहेत या स्पर्धेमध्ये. यस, कारण की थेट प्रेक्षेपण 2-2 3-3 कॅमेरे असतात. तुम्ही विकेटवर बॉलिंग करत असतात हे योग्य वाटत नाहीये. बॅटर पाठवायचे आहेत यशवंत स्मृती राणाल टीमचा संघाने आपण आपले आरंभिक जोडी म्हणजे ओपनर पाठवून द्यायचे आहेत. एक ऑलराऊंडर पोगॉट टीमसाठी सातत्याने पाहतोय, पण आज आपल्या होम ग्राउंडवर त्यांना मध्ये प्रवेश मिळाला नाहीये. येस, एक डायलॉग आहे पिक्चर मधला, रोमत गंगू ये तो दुनिया की रीत आहे. असे स्टार त्रिमूर्ती आमच्या सोबत आहेत. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. दोन दिग्गज टीममध्ये हा सामना आपण पाहतोय. 30 सत्र प्रगतीपथावर पाहतोय आपण आणि आज चांगला सामना इथे मात्र पाहायला मिळेल. या शंका नाहीये. कामांड पक्ष राहणार असे दोन्ही उच्च कोटीतले संघ आहेत. तर गोलंदाज दुरा सांभाळतोय तो मनीष. कारिवली संघ कुठं जायचं नाही आपल्याला, कारण की चालू समितीला विजेता संघ जो ठरेल. मॅडम मॅच मोहित आपण यायचं आहे. सॉरी, कारण की चर्चेमध्ये थोडंसं विसर पडलाय आणि मोहित एवढा राग मनावर घेऊ नको. ये आपण एक विकेट आणि चांगले बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं होतं. कधी कधी चर्चा जर दुसरी असली तर तिसरी गोष्ट लक्षात येत नाहीये. करूया सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू स्लॉक शिपचा फटका सुरेख आहे, अप्रतिम आहे, ला जवाब आलाय हा चौकार. अतिशय क्लास फटका. बॅटर पाहतोय आदित्यच्या बॅटमधून थोडंसं स्लॉक केलंय आणि अप्रतिम फटका. आणि तिथनं डाऊट व्यासपीठवर पाहतोय आपण जनमान पोगाव टीमचे सर्व स्पॉन्सर प्रवीण दादा पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅडम मॅचचा हा पुरस्कार. खूप मोठं प्रेम आहे दादाचं टीमवर आणि टीम पण निराश करत नाहीये. निश्चित संघ मालक म्हटल्यावर सर्व गोष्टी त्याच्यात. अतिशय चांगला चेंडू होता. टिट टॅट जैसे को तैसा जवाब. धक्का बसलाय यशवंत स्पोर्ट राहणार टीमला. पाहतोय आपण 4 या धावसंख्येवर सुरुवात खूप छान केली होती. बॅटर पाहतोय की आपण आदित्यच्या बॅटमधून चौकार आला, त्यानंतर मात्र पलटवार केलंय मनीष नावाच्या बॉलरनी.
तर मोहित याला आपण मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार देऊया, कारण की पाहतोय आपण प्रवीण पाटील साहेब जनमॉन टीम पोगावचे सर्वेसर्व आहेत. त्यांच्या माध्यमातून दादाचं अंदाज निमित्त डॅशिंग असतोय आणि कलरफुल टी शर्ट असो, कुठलेही संकट असो, टीमवर दादा खंबीरपणे पाठीशी उभा राहतोय आणि संपूर्ण टीमला सहयोग करण्यामध्ये सिंहाचा वाटा. यावेळेस पाहतोय की टर्न करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा संपर्क हवा तसा पाहायला मिळत नाहीये. एक सिंगल मिळते. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 5. थोडस किंचित बदल करताना पाहतोय आपण. 94 कमांड विपक्ष राणाल हा सामना आपण पाहतोय. एकीकडे एक वासवी विभागातला खूप चांगला संघ, तर दुसरा भिवंडी ग्रामीण मध्ये कित्येक मैदाने गाजवणारा राणाल संघ पाहतोय आपण. डावखुरा बॅटर सज्ज होताना खेळण्यासाठी पाहतोय आपण. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, वेगवान टप्पा पहिल्यांदा थोडासा अँगल बनून चेंडू बाहेर निघतोय. अतिशय वेगाला भेटू ते पाहू शकता. अँगल प्राप्त करतोय चेंडू आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक. भावेश, अक्षय आणि त्याचे इतर सहकारी मित्र यांचं व्यासपीठावर आगमन. कडक फटका आपण पहिला पाहुण्याचं आगमन झालं, त्याच्यामुळे या फटक्यावर आमची नजर गेली नाहीये. पाहू शकतो रिप्लेमध्ये पाहूया आपण, काय क्लास फटका होता. युवराज सिंगची आठवण झाली हा फटका पाहून, ज्या प्रकारे हा फटका खेळला होता. अ ग्रेट ग्रेट. धावसंख्या 11 पाहतोय आपण. पहिले षटक प्रगती पथावर असताना यश पात्र हवेत आहे. पॉईंटकडे क्षेत्ररक्षण गली आणि पॉईंटच्या मधून चेंडूला पाठवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख रिटर्न, पण 2 धावा कंप्लीट. 2 धावनी टीमची धावसंख्या पाहते आपण. आता मात्र पुढे सकते ती 13. एक बाद पहिले षटक म्हणजे तिथे मात्र समाप्त होतोय. इशारा करताना पंच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यशवंत स्मृती स्पोर्ट राणा टीमची धावसंख्या जर पाहिली आपण, एक समाधानकारक सुरुवात आहे. विशाल जर पाहिला आपण, विकेट एकच गेला पण धावा आल्या त्या 13. ही सरासरी जर कायम राहिली तर निश्चित 65 पर्यंत हा संघ मदत मारू शकतोय आणि 65 धावसंख्या एक आव्हानात्मक धावसंख्या उभी असेल. पहले ओवर की समाप्ति पर कुल मिलाकर स्कोर रानाल टीम का 13 रन 1 विकेट के नुकसान पर बड़ी चर्चा चलती हुई कि दूसरे ओवर के लिए किस गेंदबाज को लाया जाए. 94 कामन की टीम इस वक्त टॉस जीतने के बाद फील्डिंग करती हुई नजर आ रही है. कारगिल टीमने कुठं जायच नाही आहे. नो डाऊट खूप मोठं नाव सिटी क्रिकेट असो की ग्रामीण क्रिकेट, रानाल गावचे एक चांगले ऑलराऊंडर चिराग माळी यांनी खास राणा टीमसाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. वेलकम चिराग, आमच्यासोबत जॉईंट झालेले आहेत. पाहतोय आपण यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना. कडा मुकाबला कामन आणि राणा अशी ही फाईट पाहतोय आपण. गोलंदाजीमध्ये गोलंदाज येतोय अतुल. समोर खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण प्रणय आहे. व्यक्तिगत 1 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय, अतिशय चांगला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये चांगली सुरुवात गोलंदाज अतुल करतोय. यास पात्र हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक स्वीकारले हा झेल आणि आता मात्र निश्चित परतीचा प्रवास करावा लागेल. दुसरा बॅटर होतोय बाद.
13 अशुभ आकडा म्हटला जातोय. या विश्वास तर प्रत्येकदा सिद्ध झाले. 13 धावसंख्येवर विकेट पडलाय. आता तो अशुभ आकडा राहण्यासाठी आपल्याला म्हणावं लागेल. चांगली बॉलिंग कमांड 94 टीमची पाहतोय. इतक्या लांबून संघ आलेला आहे आणि काहीतरी मनात स्वप्ने बाळगून बाहेरचे संघ येतात, पण त्या टीमची स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. आणि या बॉलर पाहतोय आपण एक युवा बॉलर यंग अतुल, अतुल्य कामगिरी करताना या षटकामध्ये. यावेळेस पाहता काय क्लास फटका आहे, पण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवले त्या प्रकारे चेंडू हाताळला होता, ड्राईव्ह केलं होतं एक्स्ट्रा कव्हरकडे आणि एक सिंगल. इथे मात्र कंप्लेट. धावसंख्या 14 पाहते. 2 बाद अशी धावसंख्या. दुपारच्या सत्रामध्ये आमचे मित्र, परम मित्र, त्यांचा आवाज आपण कालपासून ऐकत आहेत, आमच्यासोबत जॉईंड होतील. खूप चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगले मूर्तिकार. कमान विपक्ष राहणार अशी फाईट खेळण्यासाठी बॅटर आता मात्र सज्ज होणार आहे तो देवेश, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. चांगली बॅटिंग करतो. 3 चेंडू जर विचार केला तर 8 या धावसंख्येवर बॅटिंग करताना देवेश. चांगला चेंडू, अतिशय अप्रतिम वेगवान टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगात निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण अतुलच्या माध्यमातून. व्हीआयपी डायज एंड या टोकाकडनं मारा करण्यासाठी सज्ज होईल. ओहो, सुपर शॉट. हुकचा फटका पाहिला पण स्कुलेच्या वरतून आला ह्या षटकार. पाहतोय आपण जवळपास पाण्याच्या टाकीकडे चेंडू निघून गेला होता आणि आता मात्र टीमची धावसंख्या पुढे सरते. ती पाहतोय आपण 20-2 बाद. तब्बल 87 धावा धावपलकावर आणि 88 धावाचं मोठं आव्हान. अतुलचा हा शेवटचा षटक असे शेवटचा चेंडू असेल त्याच्या या स्पेलचा पाहतोय आपण. चांगली बॅटिंग डावकर बॅटर पाहतोय आपण. जल्लोष करताना खेळाडू कक्षामध्ये बरेच वेळेनंतर एक जल्लोष करण्याची संधी प्राप्त करून दिली या षटकारांनी. थोडंसं किंचित बदल परिवर्तन होताना पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाज सज्ज होतोय. याच पता परत एकदा कडक आहे. डोक्याच्या वरतून लॉंग ऑन बाउंड्री लाईनला पार केलंय षटकार. क्लास फटका पाहिला आपण. तर 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहते आपण 26. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये येणाऱ्या 3 षटकामध्ये काय घडेल, कशा प्रकारे राणा टीमचे बॅटर बॅटिंग करतील हे पाहायचे. पण त्यापूर्वी मात्र हॅस इंडिव्हिज्युअल स्कोर जर पाहिला आपण तर नो डाऊट कुणालच्या नावावर आहे बंद्यामती काले टीमचा, ज्यांनी अतिशय प्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन केलं होतं. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. धावतं वर्णन करण्यासाठी आपण ऐकूया मनोज ठाकरे सरांचा एक चांगला आवाज. धन्यवाद पवार सर. या दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित प्रेक्षक वर्ग, या व्यासपीठावरती मान्यवर आणि खेळाडू वर्ग, यूट्यूबच्या माध्यमातून जे जुडले गेले आमचे लाडके प्रेक्षक, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 26 अशी अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते. यशवंत स्पोर्ट राहणार या टीमची. अजूनही आपण पाहतोय 3 षटकांमध्ये किती धावांची मजल मारेल हे पाहण्यासारखं राहील. आजच्या दिवसात आपण जर पाहिलं तर सर्वाधिक स्कोर जर पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीचा जॉली स्पोर्ट कामतगर या संघाने खेळून काढलेला होता 88 धावांचं.
या ठिकाणी पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव घेतली गेली. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते, 27 अंकावरती जाऊन पोहोचते. खास करून देवेश मात्र फुल फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक आपण पाहिले तर मागे 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. डावाला आकार मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 13. या ओव्हरमध्ये किती धावांची मजल मारते हेही पाहूया. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढील चेंडू आपल्या फॉलोथ्रूमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते. सर्वाधिक जर वैयक्तिक स्कोअर जर पाहिला तर आपण बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या माध्यमातून खेळत असताना कुणाल यांचं 41 धावांचं पाहायला मिळालेलं आहे. आणि सर्वाधिक आपण मागील मॅच पाहिली तर सर्वाधिक सांघिक स्कोअर 87 धावा जमून 88 धावांचं लक्ष ठेवलं होतं. आणि त्या अगोदर जर पाहिला तर आजच्या दिवसात पोगाव या टीमने 80 धावांचं लक्ष ठेवलं होतं ना. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर भादवड टीमने 80 धावांचं लक्ष ठेवलं होतं. एकंदरीत जर विचार केला ना तर या मैदानावरती धावा बनतायत. आणि गोलंदाजीचा विचार केला तर एक आपण मिडन विकेट ओव्हर हेमन हरड यांची पाहायला मिळाली होती. आकाश वारगडे यांनी पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती आपण पाहिले तर. चला प्लेयरला जर जास्त जर काय तर आपण यस ओके आहे. कारण आपण लगेच खेळायला सुरुवात करूया. कारण आपल्याला आज अतिरिक्त एक सामना खेळवायचा आहे. भरपूर वेळ गेलेला आहे. आज या स्पर्धेची पहिली सेमीफायनल मित्र पाहायला मिळाले. कालच्या दिवसात जयदुर्गा बीट भादवड आपल्याला पाहायला मिळाली ती क्वालिफाय झालेली. आज कोण संघ क्वालिफाय होते हे पाहण्यासारखं राहील. वरील गटामध्ये आपण पाहिलं तर कामतघर संघाने चांगला खेळ दाखवला आहे. खालील गटामध्ये कारिवली संघाने एक सामना जिंकलेला आहे. आता पाहू यातील कुठला संघ सामना जिंकतोय आणि कारिवलीशी 2 हात करेल. आजचाही जो लॉट होता तो टप पाहायला मिळत आहे. प्रत्येक टीम एकाहून एक अधिक सरस पाहायला मिळत आहेत. मनीष पुन्हा एकदा तयार होते आपल्या गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस क्या बात आहे, काय तेच तर्रार चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला होता. जागतिक रवचा आदेश जणू का देत असताना चेंडू मात्र किपरच्या हातामध्ये विसावला. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धावची झाली सांगता. 94 कॉमन आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतोय. खूप दुरून या ठिकाणी या स्पर्धेला आमंत्रित केलं आणि त्यांना मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. खूप खूप धन्यवाद या टीमचं. पुढील चेंडू या वेळेस मात्र चांगला फटका खेचला जरूर आहे. क्षेत्ररक्षक आले त्याच्यावरती पण अंदाज काय बांधता आला नाही आहे. चेंडू मात्र फरार झाला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 31 अंकावरती जाऊन पोहोचला आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये धावसंख्या वाढवण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय. पण मनीष एक यंगस्टर आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाची साथ काय लाभली नाही आहे. परिणामस्वरूप चौकार पाहायला मिळाला. पाहूया पुढे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. या वेळेस आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह गॅपमध्ये क्या बात आहे. गोलीच्या रफ्तारने चेंडू फरार झाला सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. येतोय 35 धावा धापलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र कुठेतरी आपण पाहतोय मोठा फटका हवाई सफर करू देत नाही. त्यावेळेस आपण पाहतोय ग्राउंड लेवलला एक कणखर फटका खेचून चौकार येतोय. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस मात्र फटका फसला गेला आहे आणि यस या ठिकाणी आपण पाहतोय काय घडतंय.
काय आपलातून कॅच आपण पाहतोय, खूप चांगल्या पद्धतीचं कलेक्शन, स्वतःला आवरलं सावरलं आणि आपण पाहतोय एक चांगला जेल. चला क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या, वेल प्लीज वाया घालू नका, वारंवार विनंती केली जाते. सूचनेचं पालन करा, कारण आज आपल्याला एक्स्ट्रा सामना खेळवायचा आहे, म्हणून ही धडपड चालू आहे, म्हणून ही तलमल चालू आहे. त्याच्यासाठी तुम्ही सहकार्य करणं खूप मोलायचं आहे. प्रत्येक टीमला विनंती असेल, आपल्याला जो वेळ दिला आहे त्या वेळेमध्ये सर्व काम पूर्ण करायचे आहेत. षटक क्रमांक 3 पाहायला मिळते. 35 धावा फलकावरती एक आक्रमक रूप पाहायला मिळत होता, खास करून देवेश याचा, आणि त्यांना मात्र तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतंय. फटका खूप चांगला सजवला होता, ताकद थोडीशी कमी आणि शॉट सिलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं, परंतु उत्तम मी तर म्हणेन क्षेत्ररक्षण टोलमॅन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. कृणाल नवीन फलंदाज, मृणाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला फटका आहे, तेही गॅप शोधला जाईल का, बट क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथे एकच धाव घेतली जाते, कमबॅक केलं जात आहे. ज्या वेळेस 2 चौकार लागल्यानंतर कुठेतरी परिस्थिती गंभीर निर्माण झाली होती, खास करून मनीष याच्या गोलंदाजीवरती, परंतु तिला कव्हर करत असताना या ठिकाणी खूप चांगलं प्रदर्शन अंतिम चेंडूवरती पाहायला मिळाला. आणि आपण पाहतोय 36 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने धावा फलकावरती या ठिकाणी जमा केले गेले आहेत. यशवंत स्पोर्ट राहणार वर्सेस आपण पाहतोय 94 कॉमन, अशी ही बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व युद्ध चालू आहे. प्रत्येक टीम आपलं संघर्षाचं वातावरण तेवढं ठेवलेलं पाहायला मिळतंय. अजूनही 2 षटक बाकी आहेत, 2 षटकांमध्ये किती धावांची मजर मारेल हे पाहण्यासारखं राहील. प्रकाश नवीन गोलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये, पाहण्यासारखं राहील. पलटवार होईल का, हेही वार पलटवार हा क्रिकेटचा हा मूलसूत्र आहे. ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये 12च्या सरासरीने धावा फलकावरती बनतायत, त्या अधिक गतीने वाहतील की ते थांबवल्या जातील. गोलंदाज 4थ्या क्रमांकावरती येतोय षटक हाताळण्यासाठी. पुढील चेंडू यावेळेस सोडून दिलं होतं, परंतु कलेक्शन करता आलं नाही आहे किपरला. दरम्यान आपण पाहतोय 1 धाव पलून केली आणि 1 धाव वाईटची आली. अशा प्रकारे 2 धावा या ठिकाणी डावामध्ये जुळतायत, जॉईंट होत आहेत. 38 धावा फलकावरती. माहिती होतं की UGST सोडून जातोय आणि खेळण्याचा प्रयत्न केला नाही, या परिणामस्वरूप आपण पाहतोय की 2 धावा आलेल्या आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच रिझनला, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. प्रेशरने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. आपला नैसर्गिक खेळ करायचा असतं, कुठल्या प्रकारचा प्रेशर दबाव न खेळता नैसर्गिक खेळ करणं गरजेचं आहे. यावेळेस किती सुंदर चेंडू आहे पाहू शकता आपण. ॲक्शन खूप फास्टने आले आणि चेंडू मात्र स्लो हाताळला. ही फसवेरी करणं गोलंदाजाला कधी कधी चांगल्या पद्धतीने गुण प्रदान करून देत आहे, आणि तोच चांगला गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाला गोलंदाजी करत असताना. पुढील चेंडू यावेळेस मिसटाइम झालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, चुकी नाही आहे, फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित येतोय. या ठिकाणी धावा बनत होत्या, परंतु या ओव्हरमध्ये प्रकाशाने सुरुवातीचे 2 चेंडू खराब हाताळले, बट त्यानंतर कमबॅक केलं गेलं. अचूक टप्पा, लाईन लेंथ चांगली हाताळली गेली, विकेटचं पतन केलं. आता मात्र रोहित येतो मैदानाच्या आतमध्ये. खेळपट्टीवरती कुठल्या फलंदाजाला थांबू देत नाहीये, एक चांगली गोलंदाजाची खासियत आपल्याला पाहायला मिळाली. प्रति ओव्हर मागे आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, तिसऱ्या ओव्हरमध्ये 10. या ओव्हरमध्ये किती घेत आहेत हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस पाहतोय आक्रमण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु काय घडतं पाहूया. पंच आमच्याकडे बोलतायत, नो डाऊट ज्या वेळेस डावेसची सोडून जाते ना, तेव्हा
कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये दुविधावस्था निर्माण होत नाही पंचांच्या व्हाईट बॉल देण्यासाठी. आणि तो व्हाईट बॉल पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. तिसरा व्हाईट बॉल. पुढे चेंडू. यावेळेस काय घडतं पाहूया. चेंडू तर निघून गेला सीमा पार. पंचांच्या माध्यमातून येतो व्हाईट बॉल. अर्थात पंजा आलेला या चेंडूवरती. या 5 ने धावसंख्या पुढे सरकते. 45-45. लॉस ऑफ 4 विकेट्स. या ठिकाणी गोलंदाजांनी चुकी केली त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर यष्टीरक्षकाने सुद्धा चुकी करताना पाहायला मिळालं. चेंडू निघून गेला. सीमारेषेच्या बाहेर आला चौकार. अशा रीतीने या ओव्हरमध्ये आपण पाहतोय जास्त चेंडूंचा भरणा पाहायला मिळतो व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणि अवंतर धावेने अधिक धावसंख्या पुढे सरकते 45 या अंकावरती. पुढे चेंडू. यावेळेस या चेंडूंची आवश्यकता आहे. कला आहे, कलेचा उपयोग करता आला पाहिजे. क्षमता आहे, क्षमतेचं निरसरण करणं गरजेचं आहे. परंतु आपण पाहिलं तर व्हेरिएशन बदलच्या नादामध्ये या ठिकाणी आपण जास्तीत चेंडू मात्र वाईटच्या रूपाने पाहायला मिळाले. डॉट चेंडू बऱ्याच काळानंतर येतोय. आता ही पहा, ही लाईन बरोबर आहे. हा टप्पा ठेवणं गरजेचं आहे. पडल्यानंतर थोडासा वायरच्या दिशेने सुद्धा वळला जातोय म्हणून फलंदाजाला अंदाजी बांधता येत नाही आहे. आपण पाहिलं तर व्हाईट स्टिकवर ठेवण्याचा प्रयत्न मानस पाहायला मिळाला. त्या कारणास्तव तो अधिक चेंडू व्हाईट बॉल पाहायला मिळाले. परंतु आता मात्र आपण पाहिलं तर मिडलवरती ठेवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. पाहूया पुन्हा एकदा. आता मात्र परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. अपील जरूर झाली परंतु आपण पाहिलं तर पंचांनी लाईन रेट केली. एष्ट्या सोडून जाणार हा चेंडू आपण पाहिला आणि या ठिकाणी पाहतोय लेग बॅकच्या स्वरूपात ही एक धाव गणली गेली. धावांमध्ये बदल 46. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक चालू आहे. व्हाईट बॉल जरूर पडले याच्यामध्ये परंतु बॅटने धावा तेवढ्याशा बनल्या नाहीत ज्या धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिल्या बनल्या गेल्या होत्या. आता मात्र रिव्हर्स यूज केला गेला आहे. खाली रिजन आहे. पाहूया काय घडतं त्या ठिकाणी. काय इशारा आहे तो पंचांच्या माध्यमातून. यस, चौकार. धावसंख्या पाहतोय आपण 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर व्हाईटच्या स्वरूपात ही चौकार गेला तरीही आपण पाहिलं तर कुठेतरी कमी धावा पाहायला मिळाल्या. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 50. नवीन गोलंदाज राहिल येतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस उडवला हेलिकॉप्टर. पाहूया काय घडतंय त्या ठिकाणी. चेंडू गॅप मध्ये आहे. सरसावत सीमा पार. चौकार. क्या बात आहे. आल्या आल्या एक चांगला फटका या ठिकाणी खेळला जातोय राहिल यांच्या गोलंदाजीवरती. स्वागत चांगलं केलेलं आहे चौकाराने राहिलचं. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. 54 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा बनतील तेवढ्या धावा निश्चित एक फाईट स्कोर असेल आणि खास करून कॉमन टीमसाठी सुद्धा त्या डोकेदुखी ठरणाऱ्या असतील. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा होतं तयार. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर हा ट्रॅकर ठेवला होता परंतु हवं तसा त्याचा समाचार घेता आला नाही आहे. चेंडूला थोडंसं आपण पाहिलं तर लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र पाहतोय निर्धावची झाली सांगता. पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर मात्र कमबॅक केले जाते. चांगली लाईन हाताळली जाते. रोहित ऑन स्ट्राईक. पुढे चेंडू. यावेळेस पाहतोय अजून एक ओव्हर पिच हाई डिलिव्हरी पाहायला मिळाली.
इथे एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने 55 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. 55 लॉस ऑफ 4 विकेट्स स्कोर कार्डवरती आपल्याला धावसंख्या सजताना दिसते. पाहूया या ठिकाणी मृणालयाने आपल्याकडे स्ट्राईक राखली गेली आहे. आत्मविश्वास दाखवला जरूर आहे. आत्मविश्वास प्रबळ बळ खांद्यामध्ये आहे काय हे पाहण्यासारखं राहील, कारण गोलंदाजी चांगली होते राहील यांची. पहिला चेंडू सोडला तर बाकी चेंडू खूप चांगल्या पद्धतीचे यावेळेस खराब हाताळणी पाहायला मिळाली, पण त्याचा फायदा उचलू शकले नाहीत. बिमर चेंडू हाताळला गेला. नो बॉलच्या रूपाने या ठिकाणी इशारा केला जातो पंचांच्या माध्यमातून. अतिशय वेग प्राप्त करून देण्याचा प्रयत्न, नियंत्रण राहिलं नाही आपल्या चेंडूवरती. आपण पाहिलं तर बिमर चेंडू फेकला गेला. वेग बनणार होता, त्याचा अनुमानही फलंदाजाला लावता आलं नाही आहे. मृणाल ही चकित होऊन बसले होते, किती वेगवान चेंडू आपल्याकडे आला होता त्याचा अंदाज लावता आलं नाही आहे. धावसंख्या 56, 56 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. एक चांगली स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी BCA ही पहिली टुर्नामेंट आणि अतिशय चांगल्या पद्धतीने रंगत असताना पाहायला मिळत आहे. पाहूया फ्रीडचा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतायत. या ठिकाणी उडवला आहे, पाहूया. आणि इथं मात्र दोघांमधील तालमेल पाहायला मिळाला नाही आहे. चेंडू मात्र वन बॉस सीमारेषेच्या बाहेर, चौकार. निश्चितच आपण पाहिलं तर फ्रीडचा चेंडू होता, झेल घेतला तरी बाद झालं नसतं, परंतु आपल्या संघासाठी 2 धावा निश्चित वाचल्या असत्या. परंतु तालमेल खूप गरजेचं असतं. जीवन असो खेळ असो, तालमेलची खूप गरज असते. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय आपण, चांगला चेंडू. या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय आपण, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक जेज करेल का नाही. चेंडू मात्र फरार होतो सीमा पार, सिक्सर. आपण पाहिलं तर 3 षटकार अर्थात हॅट्रिक कंप्लीट जो करेल त्याच्यासाठी 333 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मागील मॅचमध्ये मोहित यांनी बॅक टू बॅक 3 षटकार लगावले होते. तर मोहित आपण यायचं आणि आपला पारितोषिक घेऊन जायचं आहे. सन्माननीय निलेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 333 रुपयाचं जे पारितोषिक लावलं होतं ते आपण घेऊन जायचं आहे. निश्चितच आपण जर पाहिला तर BCA चा नियम आहे की 12 खेळाडू जर कॉम्बॉक्स मध्ये नसेल तर निश्चित त्याला पॅनलाइज केलं जातंय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 94 कॉमन या टीमचा 12 खेळाडू नाही आहे, त्यासाठी 2 रनांची या ठिकाणी पॅनल्टी लागली जाते. आणि ती 2 रनांची पॅनल्टी या स्कोर कार्ड मध्ये या ठिकाणी ऍड केली जाते. धावसंख्या आपण पाहिली तर 66 होती आणि या 2 धावा अकाउंटमध्ये जमा केल्या जात आहेत. 68 झाल्या, म्हणजे आता 69 धावांचं टार्गेट या ठिकाणी विजयासाठी स्वतः समोर पाहायला मिळेल, अर्थात 94 कॉमन या टीम समोर. मोहित आपण या आपला जो षटकार हॅट्रिक साठी जो पारितोषिक लावला होता तो आपण घेऊन जायचा आहे. दोन टीमला विनंती आहे, चालू असलेला सामना अर्थात राणाल आणि कामन, आपली ऑफिशियल एंट्री जी आहे ती जमा करा प्लीज. आपली जी ऑफिशियल एंट्री आहे ती कमिटीकडे आपण जमा करायची आहे. निश्चितच मोहित जर या ठिकाणी उपस्थित झाला नाही आहे 5 मिनिटांमध्ये तर तो बक्षीस मात्र कमिटीकडे जमा केला जाईल.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. ज्यावेळेस प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस सुनील पवार सर मायक्रोफोनवरती जोडले जातील. भरपूर काल या भिवंडी क्रिकेटसाठी त्यांनी दिल्या गेल्या समालोचच्या माध्यमातून आणि चांगली कॉमेंट्री त्यांची आपल्याला नेहमी पाहायला मिळते. कित्येक मोठ्या मोठ्या इव्हेंटमध्ये त्यांचं प्रदर्शन पाहायला मिळते. कॉमन संघाचा संघनायक आपली ऑफिशियल एंट्री प्लीज जमा करायची आहे विनंती असेल. ज्यावेळेस तुमचा 12वा खेळाडू येईल त्याच्याकडे ती एंट्री पाठवून द्या. पाच षटकांचा मित्र सामना पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय. यशवंत स्पोर्ट राणाल या टीमने चांगली धावसंख्या उभी केली गेली आहे. या ठिकाणी 69 धावाचं आव्हान 94 कामन या टीम समोर ठेवलं गेलं आहे. पाहूया हे आव्हान कंप्लीट केले जाईल की थांबवलं जाईल, येणाऱ्या काळामध्ये समजून येईल. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ भिवंडी आणि आमचे खास निकटवर्तीय मित्र निकिता कित्येक वर्षापासून साथ दोघांची असते आणि क्वचित क्रिकेटच्या माध्यमातून एकाच मंचावर येण्याचे बरेचसे प्रसंग येतात आणि खूप भाईचारा म्हणून आपण भाऊबंदीची जोडी म्हणून आपण ते 2-3 दिवस असो किंवा 4 दिवस ते सातत्याने आमचे स्कोरर असो, कॉमेंटेटर असो, अंपायर असो, एक परिवार आहे आपला. आणि आयोजक कमिटी निश्चित खूप त्यांचं पण योगदान मोठं असतो की ते बोलवतात कार्यक्रमाला, त्याचा कार्यक्रम कशा प्रकारे उच्च कोटीवर नेण्याचं काम कॉमेंटेटर, अंपायर, स्कोरर करतात, हे सुद्धा एक मोठी जबाबदारी असते. तर 69 धावाचं टार्गेट 94 कॉमन या टीम समोर पाहते की आपण उभं केलेलं आहे. यशवंत स्मृती राणाल टीमने चांगली बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. 30 चेंडूमध्ये 69 धावाचं टार्गेट खूप मोठं आहे आणि आव्हान पार करण्यासाठी सलामीचे दोन्ही बॅटर नाव पण सांगायचे तिथून. राहील और अतुल की जोड़ी 94 कामन की शुरुआत करने के लिए ओपनर बल्लेबाज के तौर पर यहाँ पर आ चुके हैं. 69 का टारगेट रखा है उसके सामने रानाल की टीम ने और उस लक्ष्य के पीछे किस तरह से बल्लेबाज राहील करेंगे ये आने वाला वक्त बताएगा. पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आदित्य. पहिल्या चेंडूवर काय क्लास, कडक फटकाय, के कडक 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 आला ह्या तुफानी षटकार.
69 धावत आवड. आता मात्र बोलणं ठरतो काय पाहिजे ज्या प्रकारे आक्रमण केले राहील या बॅटरनी. अजून एक धमाका, अजून एक धमाका, पण इथं मात्र खेळ टिपल्या गेलं. असं वाटत होत की राहील यांनी पहिल्या चेंडूवर ताकद दाखवली, पण हे भिवंडीकरांचं क्रिकेट आहे मित्रांनो. हा भिवंडीकरांचं खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे. किती आले किती गेले, पण भिवंडीकर पलटवार करण्यासाठी माहीर आहे. जसं बॉलरनी बघितलं की आदित्यने माझ्यावर पूर्ण राग काढलाय पहिल्या चेंडूवर, त्यांनी थोडासा व्हेरिएशन केलं चेंडूमध्ये पाहतोय आपण, आणि मजबूर केले मिड विकेटकडे झेल देण्यासाठी भाग पाडलाय. आणि निराशजनक परिस्थितीमध्ये प्रतीचा प्रवास करताना राहील. धक्का बसलाय पहिला. 6 धावसंख्या पाहतोय आपण. नवीन बॅटर खेळपट्टीवर अमन. एक और अच्छे बल्लेबाज. धीरे धीरे बढ़ते कदम विकेट की तरफ. पहले विकेट का पतन हो चुका है. कुल मिलाकर 6 रन के इस योग पर तगड़ा शॉट खेला था पहली गेंद पर, लेकिन पलटवार किया गेंदबाज आदित्य ने. लंबे कद के बैटर अमर इस वक्त अमन बल्लेबाजी करने के लिए तैयार. आइए अमन के लिए फिल्की जमावट देखिए किस तरह से पॉइंट के साथ कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, ये ऑफ साइड की फिल्की जमावट, उस सहारे गेंदबाजी करेंगे गेंदबाज आदित्य. चूंकि रनअप से डेथ बॉल का इशारा था वो हमारे अंपायर का. सुहाना मौसम, चमकीली धूप है, धीमी हवाएं, और क्या शानदार इस टूर्नामेंट का आगाज हुआ था, और उसका आज का दूसरा दिन, और दूसरे दिन का ये बड़ा मुकाबला. वसई विभाग की एक दादा टीम, कामन की टीम इस वक्त संघर्ष कर रही है, क्योंकि 69 का लक्ष्य स्वीकारते हुए एक विकेट खो चुकी है. इस मरतबा स्ट्रेट खेला है, काफी शानदार स्ट्रोक. पहले बाउंस पर गेंद निकल जाएंगी, बाउंड्री लाइन के बाहर आने वाला ये चौकार. शॉट पाहिला आपण. सरळ बॅटने फटका होता, उल्लेख अजून करावा लागेल. सरळ बॅटने जेव्हा जेव्हा खेळतात तेव्हा खूप चांगला एक फटका असतोय. सुपर शॉट हा पाहतो आपण अमनच्या बॅटमधून. खाता उघडतोय पहिले चेंडूवर. टीमची धावसंख्या 1-10. एक तुमची अनेक आमचं, असं हा षटकचं विवरण पाहतो आपण. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र विकेट. आता मात्र 4 धावा. नाही, त्रिमूर्ती गायकड साहेब कालपासून दिसले नाही, पण आज जशी सासरवाडीची टीम आली त्याच्याच प्रकारे मैदानावर दिवसभरातून आहे. सासरवाडीला प्राधान्य दिलं पाहिजेत. यस यस. सज्ज होताना गोलंदाज आदित्य. अजून एक धमाका, हाय क्वालिटीचा फटका पाहतोय आपण. सरळ लॉंगॉनच्या वरतून षटकार. क्या शॉट खेला था वहां पर खड़े खड़े. अमन के बल्ले से निकलने वाला ये पहला सिक्सर है. एक बाउंड्री और एक सिक्स के साथ कुल मिलाकर अमन 2 गेंद पर 10 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं. स्ट्राइक रेट देखा जाए तो 500 का स्ट्राइक रेट के साथ बैटिंग करते हुए तगड़े शॉट खेल रहे अमन. आदित्य सज्ज होताना परत मारा काढण्यासाठी. राईट अमोर द विकेट. यावेळेस मात्र मोठी विकेट. खराब चेंडू होता, त्यावर बॅट फिरवण्याचा प्रयत्न, बॅटची चुंबणी घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. मोठा धक्का बसलाय. अजून एक 94 कॉमन टीमला. दुसरा बॅटर बाद होतोय. धावसंख्या धावपलकावर 16. नवीन बॅटर पाहतोय आपण धनराज खेळपट्टीकडे येताना पाहतोय. 94 कॉमन या टीमचा. मूर्ती लहान कीर्ती महान, छोटा बम बडा धमाका ठरेल का टीमसाठी.
पण आदित्य आणि षटकामध्ये जर विचार केला आपण 2 बहुमूल्य विकेट प्राप्त केलेले आहेत. दोन्ही चांगले बॅटर राहील आणि पाहतोय आपण अमन परतीचा प्रवास केलाय. क्रमांक 4 वर नवीन बॅटर धनराज येतोय. चांगली पार्टनरशिप करावी लागेल धनराज आणि बॅटर अतुल या जोडीला. आदित्य मारा करते. जवळपास षटकातला शेवटचा चेंडू असेल. P2चं पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. गोलंदाज आदित्य राईट नंबर द विकेट. चांगला क्लास ड्राईव्ह पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मधून आउटफील्ड दमदार आहे. चेंडू थांबणार नाही. पंच इशारा करतायत. सीमा पार चौकार. खुश खबर मित्रांनो, आपण खूप काही टेनिस क्रिकेट विश्वातील टुर्नामेंट बघितले असेल, पण प्रथमच भिवंडी नगरीमध्ये आणि या भिवंडी नगरीमध्ये ग्रामीण विभागातून विजय केला पोगावच्या या क्रीडा नगरीमध्ये आगरी राजा चषक बिग शो पाहतोय आपण कमिंग सून. आगरी राजा प्रतिष्ठान आयोजित प्रथमच 45 बाईक यासह संस्थापक अध्यक्ष तेजस पाटील साहेब आणि तसेच सचिव सन्माननीय आमचे मनोज ठाकरे साहेब हे आकर्षण असेल. आणि या स्पर्धेचं खास आकर्षण की भिवंडी 40 टीमसाठी सुवर्ण संधी असेल की या स्पर्धेमध्ये सर्वप्रथमच 5 बाईक 40+ टीमला देण्यात येईल. तर कमिंग सून काही दिवसामध्ये डेट डिक्लेअर होईल आणि त्यानंतर मात्र आवेदन भरण्याची तारीख फॉर्म आपल्याला दिल्या जातील. डे नाईट याच मैदानावर न भूतो न भविष्यती असा बिग शो. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहते आपण 69 धावांचं पाठलाग करताना एकच चांगलीच सुरुवात. 20 डावकुरा बॅटर पाहतोय आपण सज्ज होताना. यावेळेस मात्र पाहतोय की काय घडलंय. चेंडू गली या क्षेत्राकडे ट्रॅव्हलिंग होतोय आणि त्यापूर्वी मात्र लेग बॅचच्या स्वरूपात एकच सिंगल मिळते. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 21. 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. फर्स्ट षटक प्रोगोशर पाहतोय आपण. 23 चेंडूमध्ये 48 धावीची अजून आवश्यकता 94 कॉमन टीमसाठी. विजय खडतर आहे पण सोपं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण की धमाकेदार सुरुवात 94 कॉमन टीमसाठी मिळालेली आहे. जरी 2 विकेट गेले असेल विशाल सर, पण धावगती खूप चांगली आहे. सज्ज होताना गोलंदाज याच पात्र हा फटका चांगला आहे पाहतोय आपण. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये फंबलिंग पाहायला मिळते. जिथं एक होती तिथे मात्र दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करताना याच पात्र ड्राईव्ह केले. छोट्या बॅकचा वापर होता. चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे ट्रॅव्हलिंग करताना फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र मिळेल. टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण 24 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. प्रणय षटक हाताळतोय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय. कमालीच षटक हाताळताना वापशी करून द्यावी लागेल. ज्या प्रकारे कारिवली टीमच्या माध्यमातून मोहित यांनी षटक हाताळला होता. यावेळेस पात्र अतिशय वेगवान चेंडू होता पाहतोय आपण. एक जबरदस्त चेंडूची हाताळणी. चांगलं षटक हाताळताना गोलंदाज प्रणय पाहतोय आपण. आणि इथून तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे. एक चेंडू निर्धाव तुमच्यावर दबाव टाकत जाईल आणि त्याचा परिणाम बेनिफिट असेल. क्षेत्ररक्षक टीमचा उत्साह वाढत जाईल. काहीतरी कानमंत देतोय नॉन स्ट्रायकर बॅटर डावखुरा बॅटर अतुल. याच पातास थोडासा सफल झाला. हुकचा फटका. चेंडू मात्र बाउंड्री लाईनकडे सरकताना
अडवल्या गेलं पाहतोय आपण आणि अतिशय वेगात आणि इशारा काय येते पाहिजे पंचाचा पाहतोय आपण. हा 4 धावा मिळते या चेंडूवर. चल आपण वेळेचं भान ठेवायचे. यास मात्र फुल टॉसवर घेतला चेंडूला टर्न केलंय खाली क्षेत्र आहे. 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमा पार आलाय हा चौकार. वापर करून घेतलाय टायमिंग परफेक्ट होती आणि चेंडूच्या वेगाचा वापर करून घेतलाय. फक्त टर्न केला होता स्कोरलेक आणि या मिडविकेट बाउंड्री लाईन मध्ये या चौकरे मात्र धावसंख्या पुढे सकते 33. 17-36 समीकरण पाहतोय आपण. यस चेंडू सोपवायचे आहेत. धनराज आणि अतुल ही जोडी खेळपट्टीवर. अतुल आता मात्र चांगली बॅटिंगला त्याने प्रारंभ केलेले 5 चेंडूमध्ये 9 धावसंख्येवर बॅटिंग करताना आणि गोलंदाज समतेश पहिले चेंडूवर 4 धावा खर्च करतोय. कमबॅक वापसी करावी लागेल समतेश या बॉलरला. ज्या प्रकारे दुसरे षटक हाताळलं होतं डेंजरस. सज्ज होताना गोलंदाज. याच मात्र फटका पाहतोय आपण. हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहत राहील आणि लॉंग ऑन क्लिअर केला चेंडू. षटकार. आक्रमणाला सुरुवात करतोय डावखुरा बॅटर अतुल आणि आता मात्र समीकरण सोपं राहिलं. 16 चेंडू 30 दोनमध्ये 10. इथं मात्र पाहतोय आपण काय कमालीची बॅटिंगचं प्रदर्शन 9-4 कॉमन टीमचं सध्या तरी आपण पाहतोय. 16 चेंडू 30 असं समीकरण. जबरदस्त प्रत्येक चेंडूवर प्रहार करताना इथं मात्र पाहतोय आपण. 69 धावचं एक मापक आव्हान पण आता मात्र तो पार करण्याच्या तयारीमध्ये. 9-4 कामन संघ.
समतेश वापशी करण्यासाठी तयार असताना पाहतोय आपण राईट ऑफ द विकेट. फाईन फटका क्लिअर केले. ओ माय गॉड, असे झेल हातात चिपकतात पाहतोय आपण. चेंडू बघता बघता अतिशय वेगात फाईनली बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी धावाचा वेग लेका जोका. क्या बात आहे, ऑपरेटिंग खूप छान करताना. 15-26. पहिल्या 3 चेंडूवर धमाल आणि कमाल बॅटिंग. समतेश मागडा ठरताना पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यांचा षटकार, अजून एक चौकार, अजून एक मोठा प्रहार पाहतोय आपण. यावेळेस पाहता फटका फर्स्टला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. चांगलं झेल टिपलंय, धक्का बसलाय तो मोठा. चौदा चेंडू आणि 26 धावीची आवश्यकता आहे. नवीन बॅटर पाहतोय आपण अकबर. चांगला चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न कुठल्या प्रकारे करत नाहीये अकबर. एक चांगला टेनिस क्रिकेट म्हणजे जी ओळख आहे 94 कॉमन टीमच्या माध्यमातून. थोडा धीमा आपण खेळ पाहतोय आता. ज्या प्रकारे पहिल्या 3 चेंडूवर चांगली बॅटिंग, त्यानंतर मात्र विकेट प्राप्त केला, चांगला झेल कंप्लीट केला होता रनाल टीमच्या क्षेत्ररक्षकांनी. चांगला चेंडू आहे की नाही हे पंच ठरवतील. खूपच उजेष्टीच्या बाहेर वळलाय. पंच सुद्धा वळताना स्कोररला सांगतात की हा वाईट चेंडू. धावसंख्या पुढे सरकते ती 44. 13-25. तेरा चेंडू 25 असं समीकरण. अकबर सज्ज होते, डावखुरा बॅटर. परत एक फटक्याची पुनरावृत्ती करताना पाहतोय आपण. बीट झालाय आणि आता मात्र सामना जर पाहिला आपण तर 12 चेंडूमध्ये 25, 12.50 ची सरासरी पार करावी लागेल 94 कॉमन टीमला. बारा चेंडू 25 असं समीकरण पाहतो आपण. कॉमेडी बॉक्समध्ये थोडीशी चर्चा आमची आणि समालोचक कक्षामध्ये चर्चेशिवाय क्रिकेट नाहीये आणि या क्रिकेटशिवाय चर्चा नाहीये. चांगला चेंडू खोलो टप्प्याचा, काय सुपर चेंडू टाकतोय. नशिबाची साथ बॅटरकडे होती. एका क्षणी वाटलं की दांडी गुल होते का हे पाहू शकता.
फुल लेंथचा चेंडू होता, सुपर चेंडू. चांगली सुरुवात करतोय प्रणय. खूप चांगलं षटक प्रणयाने हाताळलं होतं. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. तोच प्रणय महत्वाचं षटक टाकताना. चांगला चेंडू परत. आता मात्र दबाव साफ दिसतोय बॅटरवर. धनराज दहा चेंडू 25. पहिली 2 निर्धाव चेंडू. कमालीचं षटक हाताळताना गोलंदाज पाहतोय आपण प्रणय. क्षेत्ररक्षणची व्यूहरचना पाहूया आपण. खास बॅटर धनराजसाठी पॉईंट सोबत पाहतोय आपण. बॅकर स्कोर लेग, फाईन लेग आणि एक पॉईंट सोबत. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्मवर द विकेट. आणि प्लेड ऑन. हे घडणारच होतं. ज्या प्रकारे बॅटर धनराज दबावाखाली खेळत होता. धक्का बसलाय. अजून एक चौथा बॅटर परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण. पूर्णपणे या सामन्यावर पकड आता मात्र मजबूत करताना रनाळचा संघ ज्या प्रकारे बॅटिंग केली त्याच प्रकारे गोलंदाजी एकच चांगली पाहतोय आपण सध्या तरी प्रणयच्या माध्यमातून. नवीन बॅटर खेळपट्टीवर येताना प्रकाश टीमला किती उजेड देईल हे पाहिजे. प्रकाश नाव आहे आणि थोडासा अंधार त्याच्या टीम समोर आहे. त्याला उजेड देण्याचं काम प्रकाश याला करावं लागेल. हॅपी टीमला हॅपी करेल काय अशी विशाल सर आम्हाला माहिती देताना. हॅपी कुठलं हॅपी असो की हॅपी असो टीमला आनंद देण्याची गरज हॅपीला आहे. यस. आणि प्रत्येक व्यक्तीचे टोपण नाव असतात असं नाहीये. पण कोणाला आवडते कोणाला नाही आवडते. पण 12व्या खेळाडूला आम्हाला हेच तुम्हाला सांगायचं असते. तुमचा जो ओरिजिनल नाव आहे तोच आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचत जा. प्रकाश डावकुरा बॅटर. ओ चांगला चेंडू होता. तेवढं छान ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होतोय. एका धावेने प्रकाश आपलं व्यक्तिगत खातं उघडतंय आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 45. 8 चेंडू 24चं समीकरण. प्रत्येक चेंडूवर इथून मात्र एका चेंडूवर 3 धावा बनवाव्या लागेल सामना जिंकण्यासाठी. अकबर अजूनही खेळपट्टीवर 2 चेंडूचा सामना केलाय. खातं उघडता आला नाही अकबर या बॅटरला. गोलंदाज प्रणय जबरदस्त मारा करताना षटकामध्ये पाहतोय आपण. ड्राईव्ह करे त्याच फटक्याची पुनरावृत्ती करताना पाहतोय. ज्या प्रकारे प्रकाश खेळला होता त्याच प्रकारे अकबर मात्र शिंगलला भर देतोय. आणि आता मात्र 7 चेंडूने 23 कमालीचे षटक हाताळले. टर्निंग पॉईंट षटक म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. ज्या प्रकारे पहिले 2 निर्धाव त्यानंतर विकेट त्यानंतर सिंगल. मूल्यवान चेंडू राणा टीमसाठी. आणि फाईन फटका पाहतोय आपण. खराब चेंडूवर योग्य वापर करून घेतलाय. चौकार. छः 19 का ये विश्लेषण इस टीम के सामने आप देख रहे हैं. क्या नज़ारा है. बिल्कुल खूबसूरत स्टेडियम पोगाव का. उस पर एक बिग इवेंट हम इस वक्त देख रहे हैं. और 94 कामन की टीम इस वक्त 69 रनों का पीछा करते हुए चौथे ओवर के खेल की समाप्ति पर कुल मिलाकर स्कोर 50 बन चुका है. जहाँ से अगर देखा जाए तो 6 गेंदे 19 रन. कौन जीतेगा ये मुकाबला. 6 चेंडू 19 समीकरण. शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाज भूपेश. चमकीली धूप है. काफी सुहाना मौसम. धीमी हवाएं लहरत चलती हुई और काफी हॉट मौसम है. लेकिन क्या गर्म मुकाबला है मनोज. बिल्कुल देखा जाए तो सब कुछ ठीक ठाक है. लेकिन कामन के लिए थोड़ी सी स्थिति नाजुक है.
और जब स्थिति खराब रहती है वहां पर एक अच्छा खिलाड़ी जो बेमिसाल खेलता है वो महान हो जाता है। चलिए मैच की शुरुआत कीजिए। कमन को जीत के लिए यहाँ पर 6 गेंदों में 19 रन की दरकरार है और उनकी स्ट्राइकर बैटर अभी भी मैदान पर मौजूद है। अकबर के लिए आइए फील्ड की जमावट देखिए। अकबर के लिए पॉइंट के साथ कवर पॉइंट पर एक खिलाड़ी को घेरे के अंदर रखा है। थर्ड मैन घेरे के अंदर, फाइन लेग घेरे के अंदर। पहली गेंद को उठा दिया है, शानदार, लाजवाब आया ये सिक्सर। देना जानबूझ के सिंगल डबल लेके स्ट्राइक को रोटेट करते हैं और हीरो बनने के चक्कर में अंतिम ओवर में प्रहार करते हैं। बिल्कुल अकबर के मन में यही सोच होगी कि मैं तो आक्रमण करूंगा भाई अंतिम ओवर में, और पहली गेंद पर क्या शानदार सिक्सर जड़ा है। ये बच्चे लोग देख रहे हैं आप सेल्फी लेते हुए, क्या बात आहे. आणि आयुष्य बालपणीचं लय सुखाचं असतो. बालपण एकदा आपण अनुभवलेलं आहे, परत अनुभवता येत नाहीये. हे पाहू शकता आमचे कॅमेरामॅन निश्चित नो डाऊट काही फनी मोमेंट आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना, आणि हेच जे फोटो सेशन पाहतोय उद्या इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर व्हायरल होईलच की हम भी गए थे कहीं पे अपने मौज करने के लिए. चला चेंडू द्यायचे. यस पंच सांगतात की चेंडू द्यायचा आहे. या आहे आप सलमान. पाच चेंडूवर पाहतोय फक्त आता 13 धावेची आवश्यकता आहे. अकबरच्या बॅटमधून एक अतिशय क्लास हाय क्वालिटीचा फटका पाहिला आपण. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार आणि भूपेशच्या पहिल्या चेंडूवर षटकार वसूल करतोय अकबर. 5-13चं समीकरण. एक विकेट इथं मात्र तुम्हाला अकबरचा प्राप्त करावा लागेल जर राणा टीमला सामना जिंकायचा असेल. कामन टीमला जर सामना जिंकायचा असेल तर अकबर याला शेवटच्या चेंडूपर्यंत राहणं गरजेचं आहे. अजून एक धमाका करायचा प्रयत्न होता पण यावेळेस पाहता नकारतोय. धाव घेणार नाहीये. प्रेशर वाढलंय या निर्धाव चेंडूने. आता मात्र पाहतोय कधी कधी अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, हे म्हण आहे एक ते उद्देशाने. जिथं धावा भेटतात तुम्ही घेत चला, कारण की अजून शेवटचा चेंडू नाहीये. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. तुम्हाला एक चेंडू घेऊन स्ट्राईक, एक धाव कमी झाली असती. आता मात्र निश्चित या संधीचं सोनं करेल काय बॅटर पाहायचंय भूपेश. आणि होय आता मात्र परत घेणार की नाही, पण आता मात्र मजबूर झालाय. स्ट्राईक भेटली असती अजून अकबरला इथून मात्र 3 चेंडूचा सामना करण्यासाठी मिळाले असते, पण स्ट्राईक आता आली आहे ती बॅटर प्रकाश जवळ. 3-12चं समीकरण. प्रकाश नाखुश आहे. प्रकाश पाहतोय की बॉडी लँग्वेज बॅटरची कॉमेंटर लोक ओळखतात. किती धाव घ्यायची होती मला पण नकारतोय. विश्वास टाकला होता पण दुसऱ्या वेळेस ती चुकी मी करणार नाही, हेच प्रकाश सांगतोय अकबर याला. 3-12चं समीकरण. अजून एक फक्त सिंगल. आता मात्र अकबर स्ट्राईक सोडणार नाहीये. त्याला माहित आहे मी एक फटका मारू शकतोय, त्यासाठी मला स्ट्राईक देणं गरजेचे आहे. 2-11 म्हणजे इथून 2 तुम्हाला मोठे फटके मारणं गरजेचं आहे. 2-11 असं समीकरण आहे. कोण जिंकेल कोण हारेल सामना रोमांचक स्थितीमध्ये येऊन ठेपलंय. अकबर वर पूर्ण जबाबदारी असेल सामना जिंकून देण्यासाठी. पाहतोय आपण यावेळेस पात्र हा चेंडू हवेत आहे. आणि आता मात्र जो उल्लेख केला होता मराठीमध्ये तो उल्लेख इथं मात्र योग्य ठरलाय. आणि अकबर मंद पावलांनी परतीचा प्रवास करताना पाहतोय. आता मात्र 1-11 असा कुठलाच फटका नाहीये की त्यावर 11 बनेल, पण क्रिकेट आहे. बॉल जर टाकला त्यावर 11 बनवू शकतात पण असे बनवणार नाही. पण भूपेशने ज्या प्रकारे सुरुवात केली होती, कमबॅक केलंय, ती एक सिंगल धावणं घेतली, याचा एक बेनिफिट मिळाला भूपेशाला. स्ट्राईक दुसऱ्या वेळेस गेली, तिथं ते 2 बॉल्स 2 सिंगल आले, तिथं सामना भूपेशकडे वळला. त्या संधीचं सोनं करताना भूपेश. 1-11. शतक्षांची थोडीशी गर्दी पाहतोय आपण परिवर्तन करताना.
नाही नाही बनलेले आहेत माझी मी जेव्हा होतो अंतिम मेगा फिनालेमध्ये पवनपुत्र वर्ल्ड चषकमध्ये बनलेले आहेत. जेव्हा एका चेंडूवर सामना कप जिंकण्यासाठी 11 धावा ते पण थांबू शकले नाही. पण हा गोलंदाज दुसरा आहे. काय क्लास फटका आहे, स्टेट फटका पाहतोय आपण. आणि हा आलाय चौकार. शेवटी मात्र विजय संपादन तर मॅडम ठरलाय देवेश ज्याने अतिशय अप्रतिम बॅटिंग चं प्रदर्शन पाहिलं आपण. नाबादा टीमसाठी खूप मोलाचे योगदान 28 धावा तो देवेश ठरलाय. देवेश आपण यायचंय आणि नाणेफेक करून घ्यायची. चला राणाल विप जय बजरंग विनेश 11 कारिवली